खंडाळ्याच्या या सुरुवात पर्वतरांगांच्या कुशीत गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तिथेच त्यांनी समाधी घेतली होती आणि त्या गुहेतच गगनगिरी महाराज तपशीला बसायचे. गगनगिरी महाराज नाथ संप्रदायाचे गुरु होते आणि त्यांना भगवान दत्तात्रेयाचे अवतार मानले जात. या व्हिडिओमध्ये मंदिराच्या दर्शनानंतर तुम्ही कुठे कुठे फिरू शकाल याची संपूर्ण माहिती देणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गगनगिरी आश्रमापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मुंबईच्या सेंट्रल लाईनवरून लोकल ट्रेन पकडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला खोपोली रेल्वे स्टेशनवर यायचं आहे. खोपोली रेल्वे स्टेशनवरून गगनगिरी महाराजांचा मंदिर साधारण काही किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चालत जाऊ शकता किंवा स्टेशनच्या बाहेर ऑटो स्टँड सुद्धा आहे. मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही या सुंदर आणि गुपित ठिकाणी आलो आहोत. ही जागा फार कमी लोकांना माहीत आहे. गगनगिरी आश्रम पाताळगंगा नदीच्या काठी वसलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी तीर्थक्षेत्र असेही म्हणतात. मंदिराच्या मागे खंडाळ्याच्या सर्वात सुंदर पर्वतरांगा आहेत, ज्यामुळे आश्रमाला अजूनही शोभा मिळाली आहे. या पर्वतातून वाहणाऱ्या नद्यांमुळे ही जागा खूपच रमणीय झाली आहे. ते काही वॉटरफॉल पण दिसतात. असं म्हणता येईल की गगनगिरी आश्रम फार सुंदर ठिकाणी वसलेला आहे. गगनगिरी आश्रमात प्रवेश केल्यानंतर समाधीस्थळापर्यंत जाण्यासाठी समोर हा मोठा हॉल दिसतो. गगनगिरी महाराज लहानपणापासूनच साधू संतांबरोबर राहायचे. ते फक्त 9 वर्षाचे असताना त्यांनी आपलं घर सोडून दिलं आणि नंतर हिमालयात गेले. ज्या ठिकाणाहून दर्शन केल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला पाताळगंगा नदी दिसते, जी हळूहळू वाहते आणि तिथे असलेल्या सौंदर्याला अजून फुलवते. स्वामी गगनगिरी महाराजांचा महाराष्ट्राच्या पाटणमंडुरे गावात 30 नोव्हेंबर 1906 रोजी जन्म झाला. त्यांना जागतिक गौरव देखील मिळाला होता. गगनगिरी महाराज त्यांच्या जल तपस्या आणि कठोर ध्यान पद्धतीसाठी ओळखले जात. त्यांचे खरे नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर होते. त्यांनी याच ठिकाणी 4 फेब्रुवारी 2008 रोजी समाधी घेतली. गगनगिरी महाराजांचे दर्शन आपले करून झाले आहे. आता आपण थेट गुहेकडे जाणार आहोत. गुहेमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला रस्त्याच्या बाजूला एक हेलिपॅड दिसेल. तिथून तुम्हाला खूपच सुंदर निसर्ग दिसतो आणि समोर जो डोंगर आहे त्या डोंगरावर गगनगिरी महाराजांची गुफा आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. हेलिपॅडवरून 2 मिनिट चालल्यावर तुम्हाला प्रति केदारनाथजीचं मंदिर दिसेल. केदारनाथ म्हणजे जसं शिवलिंग असतं तसंच शिवलिंग या मंदिरातही आहे, त्यामुळे मंदिराचे दर्शन करायला अजिबात विसरू नका. समोर प्रति केदारनाथ मंदिराजवळून जर तुम्ही सरळ चाललात तुम्हाला समोर गेट दिसेल. हाच गेट वापरून आपल्या गुफेकडे जायचं आहे. इथल्या बोर्डवर लिहिलं आहे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गुफा चालू असेल. गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारणतः 10 मिनिटांची चढाई करावी लागेल. हा रस्ता निसर्गाच्या रमणीय वातावरणातून जातो. रस्त्या दरम्यान तुम्हाला एक झरणा पण दिसेल. 1 वाजल्यानंतर ते गुफेचे दरवाजे बंद होतात आणि गेटही बंद होतो, त्यामुळे 1 वाजण्यापूर्वी इथं पोहोचणे खूप गरजेचं आहे. या सीड्या चालत चालत आपण थेट गुफेकडे जाणार आहोत. ही गुफा खूप मोठ्या डोंगरात बनलेली आहे आणि तिथे स्वामी गगनगिरी महाराज तपस्या करायचे. या गुफेच्या आत तुम्ही ध्यान म्हणजे मेडिटेशन सुद्धा करू शकता. आणि गुफेच्या बाहेर पडताच तुम्हाला खोपोली शहराचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. आणि गुफेवरून सुंदर असा धबधबा वाहत असतो, ते तुम्ही पाहू शकता. खूप रमणीय असं वातावरण वाटतं. गगनगिरी महाराजांच्या मठापासून समोर रस्ता तो, या रस्त्याने सरळ जायचं आहे आपल्याला. तिकडे एक धबधबा असा आहे. तर 5 मिनिट अंतरावरती चालल्यानंतर आपल्या समोर सुंदर असं माउंटेन रेंज आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे खूप सारे असे धबधबे आहेत.
रस्त्याने चालत जर तुम्ही सरळ पुढे आलात तर तुम्हाला समोर एक बंगला दिसेल. त्या बंगल्यासमोर जो रस्ता कच्चा रस्ता असतो त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला सरळ चालत यायचं आहे. आणि समोरच तुम्ही पाहू शकता, समोर एक वॉटरफॉल आहे. त्या सुंदर वॉटरफॉलला आज आपण भेट देणार आहोत. हा खरंच खूप सुंदर वॉटरफॉल आहे आणि तुम्ही ते एन्जॉय करू शकता. पण तुम्ही निसर्गाची पण काळजी घ्या. तुम्ही कचरा वगैरे तुम्ही ते टाकू नका. जर कचरा वगैरे असेल तर तुम्ही किंवा बॉटल वगैरे असतील तर तुमच्या बॅगेमध्ये पुन्हा रिटर्न घेऊन जा किंवा कचऱ्याच्या डब्यात टाका. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चल लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये.